पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माई, याच्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे। आता तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही याच्यातनं गरम पाणी पिऊ शकता। अगं ते सगळं ठीक आहे, पण तू कशाला एवढी दगदग केलीस? आणि मुळात तू ऑफिस सोडून आलीस ना, तेच मला पटलं नाहीये बघ। अहो माई, असू देत। विद्युतने मला फोन केला म्हणून मी धावत पळत घरी आले। आणि आता मी तुमच्या जवळ आहे म्हटल्यावरती त्यालाही जरा रिलॅक्स वाटेल, काळजी वाटणार नाही त्याला। तुम्ही काळजी करू नका। लागला का आशूला फोन? नाही ना ग, लागतच नाहीये। बहुतेक माझ्या नेटवर्कचा काहीतरी इश्यू दिसतोय। तू जरा तुझ्या फोनवरून ट्राय करतेस का शिल्पी? हो, करते ना। बन्सल साहेब 30 वर्षापासून आमचे प्रीमियर कस्टमर आहेत। त्यांनी रेफरन्स दिला, अजून काय पाहिजे? एक मिनिट। हॅलो हॅलो हॅलो, रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं। हॅलो, बोल शिल्पी। मॅडम 2 फोटो लागतील। हा, देते एक मिनिट। तू काय कुठे बाहेर आहेस का? हो, जरा बाहेर आले। तू होल्ड करतेस का जरा? हे घ्या। अगं वहिनी, काय झालंय, माईंना ना जरा अस्थमाचा अटॅक आला होता। नाही नाही नाही, म्हणजे बरे आहेत ते आता, पण जरा त्रास होतोय अजूनही। तर त्यांची इच्छा होती की तुला भेटावं, तर येशील ना तू भेटायला त्यांना? जमेल ना तुला? हा, बोल शिल्पी। अगं तू कुठे बाहेर बिझी आहेस का? अगं बँकेत आले होते, काही काम होतं का? अगं नाही, ठीक आहे, असू देत, मी नंतर कॉल करते मग। नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही। तू नाही नाही, असू देत, मी खरंच नंतर कॉल करते। हा, ओके ओके, बाय। भाभी जी, हाँ, एनी प्रॉब्लेम? नाही, काहीच नाही। मॅडम, तुम्ही हा फॉर्म आता पूर्ण भरलेला आहे। याच्यावर या फोटोवर फक्त एक सही करा। बरं। यानंतर तुमचं चेकबुक तुमच्या घरच्या पत्त्यावर येऊन जाईल, किंवा तुम्ही इथे येऊन सुद्धा घेऊन जाऊ शकता। माई, ती बिझी आहे काहीतरी कामामध्ये। बघा, तुम्ही म्हटला होतात ना आशूला बोलवलं तर ती अगदी 2 मिनिटात माझ्यापर्यंत पोहोचेल। नेमकी बिझी आहे बघा ती। आता बिझीच असणार, तिचा स्वतःचा बिझनेस आहे। हो ना। ठीक आहे, पण तुम्हाला काही हवं असेल, काही पाहिजे असेल तर मला सांगा, मी आहे किचन मध्ये। फोन स्विच ऑफच करून टाकते, म्हणजे तिचा फोन येण्याचा प्रश्नच नाही। कमल, खरंच खूप बरं झालं ना शिल्पी पुन्हा आपल्या घरी परत आली आहे। खरंच मला तर खूप आधार वाटतो तिचा। वाघमारे मॅडम, तुमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत। ह्यात तुमचा अकाउंट नंबर आणि बाकी डिटेल्स आहेत। तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही स्टेटमेंट घेऊ शकता। जाण्याआधी तुम्ही फोन बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचे फॉर्म भरून जा, म्हणजे तुम्हाला सतत ब्रांचमध्ये यावं लागणार नाही। हो सर, थँक्यू। थँक्यू मला नहीं, बंसल साहेबांना म्हणा। अरे अब उसकी कोई जरूरत नहीं है। मैं बहुत खुश हूँ, आपका बिजनेस बहुत आगे बढ़ेगा। मेरी शुभकामनाएं आपके साथ है। चलिए निकलता हूँ। येते। बन्सल सर, खरंच मला कळत नाहीये मी तुमचे आभार कसे मानू। सच बोलूं तो मेरे दिल से बोझ उतर गया है। भाभी जी, मेरी किसी भी बात का गलत मतलब मत लीजिए। श्रेयस इज अ गुड मैन। मुझे यकीन है उनको भी अच्छा काम मिलेगा। अरे आप उनके साथ हैं तो उनका नुकसान कभी भी नहीं हो सकता। अरे आप उनके लिए लक्ष्मी है। और अब तो बैंक अकाउंट भी खुल गया है, तो पैसे तो आते ही रहेंगे। चलिए निकलता हूं। थैंक्स।
ब्युटी पार्लर. बरोबर की नाही हो? अगं काय अहो रंगकामाची गरज बाहेरच्या खोलीला जास्त आहे की नाही? बाहेरची खोली गरजेची आहे की आतली खोली गरज? अगं त्या खोलीपेक्षा या खोलीला फार महत्व नाही आहे, त्याचं रंगकाम गरजेचं आहे. अहो पण लोकांना बाहेरची खोली आधी दिसणार की आतली खोली? कुठे रंगकाम करताय? अरे काही नाही, अश्विनी म्हणत होती की जरा रंगकाम करून घेऊया, तेवढंच, दुसरं काय. आणि पैसे कुठून आणायचे? अरे पैशाची सोय असल्याखेरीज का ती बोलली असेल? वा, 4 पैसे कमवले नाहीत तर लगेच खर्च सुरू. काही रंगकाम वगैरे करायचं नाही घरात. हीच काहीतरी. अहो बँकेचं काम झालं बाबा. मी ना बँकेत करंट अकाउंट उघडलंय पार्लरचं. अरे वा, अश्विनी ब्युटी पार्लर, क्या बात. आणि हा अकाउंट नंबर आहे. 2-3 दिवसात चेकबुक सुद्धा येईल. गुड. चेकबुकचा अजून सांग पत्ता नाही, चेक फाडायला सुरुवात. अगं चेक द्यायला ना अकाउंट मध्ये पैसे लागतात, आहेत का? श्रेयस तेवढं कळतं तिला. बाबा काय झालं हो? काय झालं? 4 पैसे कमवले नाही तू तर लगेच खर्च करायला निघालीस. खर्च? कसला खर्च? कसला? हे दोघं रंगकाम करायचं डिस्कस करताय तिकडे. अच्छा ते होय. अहो एवढं मोठं काम करायचंच नव्हतं मुळे. रंग खराब झाला होता म्हणून मला वाटलं की रंग द्यावा. आणि मी बाबांना एवढंच म्हणाले की बरोबर आहे तुझं, रंगकाम तर करायलाच हवं ना. आता पैसे कमवता तुम्ही, बरोबर आहे. 4 आयब्रोज केले, 4 अपर लिप केल्या तर तुला वाटायला लागलं कुटुंब प्रमुख झालीस तू आता. बरोबर आहे. पैसा आला ना लगेच माज आला. नाही हो, ते रंगकाम सारखं पुढे जात होतं, त्यात अडचणी येत होत्या म्हणून फक्त मी म्हणाले. तुझं काय नाही, तुला फक्त हे सिद्ध करायचंय की तुझा नवरा कसा बेकार आहे आणि काहीही काम करत नाही, बरोबर ना? हेच दाखवायचं ना, समजलं? अहो का नको तो अर्थ काढताय? हे बघा, हे जे काही पैसे कमवते ते फक्त माझ्यासाठी नाही कमवत आहे ना, मी आपल्या घरासाठी कमवते. आणि जेव्हा जेव्हा या घरात काही खर्च निघतील तेव्हा तेव्हा मला पैसे खर्च करायलाच हवेत ना. मला न विचारता. हे बघा, हा काही वायफळ खर्च नव्हता ना म्हणून मी नाही विचारलं तुम्हाला. अच्छा चल, म्हणजे प्रश्नच संपला. माझी परवानगी सुद्धा नको आता तुला, प्रश्नच संपला ना. करा करा, काय करायचं ते करा, पैसे कमवा, कुटुंब प्रमुख व्हा. आता पैसे कमवताय म्हटलं अधिकार आला ना तुम्हाला. करा, रंगकाम करा, पीओपी पण लावा, फॉल सिलिंग करा, मस्त इंटिरियर करून टाका पूर्ण घराचं. अहो शांत व्हा ना जरा, कशाला चिडताय? मला सांगा, तुम्ही आणि मी काय वेगळे आहोत? हा जो काही पैसा आहे तो आपलाच आहे ना, तो या घरासाठी वापरायला हवा आणि पुढे आपल्या घरासाठीही वापरता. 1 मिनिट, माझं घर मी बांधणार, तू नाही. माझं अस्तित्व संपवून टाकायचंय ना. मी असं होऊन देणार नाही अश्विनी. माझ्या घराच्या बाहेर पाटी लागणार ती फक्त श्रेयस वाघमारे या नावाची, अश्विनी वाघमारे या नावाची नाही. कधीच नाही. अहो अहो आत्ता जे बोललात ते खरं होतं की काल रात्री बोललात ते? माझी खात्री आहे काल रात्री तुम्ही जे काही बोललात ना त्यातला एकन एक शब्द खरा होता. मग आता काय झालं? अश्विनी, मला बोलायचं नाहीये या विषयावर. नाही, माझ्यावरच्या रागापायी तुम्ही असं नाही केलं. दुसरंच काहीतरी कारण आहे. जॉबसाठी फोन आला होता का? जा तू तुझं काम कर. अच्छा, म्हणजे फोन आला पण तुमचं सिलेक्शन झालं नाही, हो ना? माझी खिल्ली उडवायला मजा येते का ग तुला? अहो मी कशाला तुमची खिल्ली उडवेन? आणि हा जॉब जर नाही मिळाला तर नाही मिळाला,
हा एकच जॉब आहे जगात. महिनाभर हेच चालू आहे ना, एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा. जाऊ दे ना, माझा स्ट्रगल तुला नाही कळणार. तुझ्याकडे आता बिझनेस आहे आणि आता तर काय ते अकाउंट पण उघडलंयस तू. काय म्हणतात त्याला, ते सक्सेसफुल बिझनेस वुमन झाली असतो. काय आहे ना, माझ्या जवळच्याच व्यक्तीला जर माझ्या प्रगतीमध्ये आनंद नसेल ना, तर मी तरी कशी आनंदी राहीन. मला ना सगळ्यात जास्त आनंद तेव्हा होईल जेव्हा तुम्ही मला स्वतःहून सांगाल की अश्विनी, मला तुझा अभिमान आहे. ठीक आहे, तुम्हाला घरात रंगकाम नाही करायचंय ना, तर नको करूया. आणि तुम्हाला नाराज करून मला काहीही करायचं नाही. अश्विनी, तू खूप बदललीस. असं जर मी तुला सांगितलं तर तुझा विश्वास बसेल? नाही बसणार ना विश्वास? माझाही बसला नव्हता. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं श्रेयस तू बदललायस, तू बदललायस, मलाही खरं वाटलं नव्हतं. कुठे गेली ती अश्विनी? ती प्रत्येक गोष्टीत पैसे जमवायची, सेव्ह करायची. ते तुझे किचन मधले डब्बे त्यात असे जमा करून ठेवायची वेगवेगळ्या गोष्टींसाठी. हे जे दिवस चालू आहे ते हे असेच राहतील की नाही माहित नाही, याचा विचार करून पुढे जगायची. कुठे गेली ती अश्विनी? हा, सांग ना मला, किती दिवस झाले पार्लर सुरू करून? आणि किती पैसे कमवलेस तू? आणि खर्च किती केलेस? मयूला ते क्लाससाठी पाठवलं, त्या कोर्ससाठी पाठवलं. आता तुला या घरात रंगकाम करायचंय. काय चाललंय? अहो, पण मी जे काही करते ते चूक आहे का? किक असते, किक. हं? येस, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या अस्तित्वाने हे पैसे कमवलेस ना तू, ते आता कुटुंबासाठी खर्च करू शकतेस, याचा अहंकार येतो माणसाला. वेगळा नशा आहे. काय तुला हवं? जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी करतो ना अश्विनी, तेव्हा ते त्या व्यक्तीपेक्षा ना ते आपण आपल्यासाठी करत असतो, आपला इगो पॅम्पर करण्यासाठी. त्यालाच अहंकार म्हणतात. नाही हो, अहंकार आणि मी अहंकारच म्हणतात ग याला. प्रत्येकाला असतो. पुरुषांचा दिसतो, तुमचा दिसत नाही, पण असतो. आता काय आहे ना, तू जेव्हा जेव्हा पैसे कमवशील तेव्हा तू या कुटुंबासाठी काहीतरी करत राहशील. त्यात ना तुझा इगो पॅम्पर होत राहील. आणि हे सगळं ऑटोमॅटिक होतं. हे करायची गरज नसते. पण मी तुझा नवरा आहे, तुझ्याबद्दल मला काळजी आहे, म्हणून एक गोष्ट सांगतो, सांभाळ. नको करूस असं. अश्विनी सारखीच राहा, अश्विनी सारखीच वाग. तुझा श्रेयस वाघमारे होऊन देऊ नकोस, पस्तावशील. माई, मी तुला सांगून गेलो होतो कुठेही जायचं नाही, तरी का गेलीस? अरे असं काय म्हणतोयस? ही जर शेजारच्या घरी आप्पे द्यायला गेली नसती तर प्रलय आला असता ना मोठा. अरे फक्त 10 मिनिटासाठी गेले होते मी. तेवढ्या वेळामध्ये इतका त्रास झाला मला. आता मला तरी काय माहिती एवढं त्रास होईल म्हणून. अगं पण मला किती टेन्शन आलं होतं आणि मला तिथून निघता येत नव्हतं. अरे पण मी आले ना इथे वेळेत. हो, अरे किती घाई गडबडीत आली बिचारी, धावत पळत आली माहिती. आप्पा ते ठीक आहे, पण शिल्पी घरी आली हे मला कसं कळणार? आणि शिल्पी, मी तुला किती कॉल करत होतो, तुझा फोनच लागत नव्हता. हो, मी फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. स्विच ऑफ का? अरे म्हणजे हॉस्पिटलमधनं जर काही फोन आले तर ते मला रिसीव्ह करायचे नव्हते या सगळ्या गोंधळामध्ये, म्हणून. बाकी काही नाही. अगं पण आता चालू केलंयस का? नाही केला. मग कर, महत्वाचे कॉल आले असतील. हो, बघते. बघ नाही कर. हो. ओ माय गॉड, 58 मिस्ड कॉल्स आणि खूप सारे मेसेजेस आहेत. मी एकच मिनिट द्या मला, मी आलेच. बापरे, एवढे मिस्ड कॉल्स, एवढे मेसेजेस. कॉल मी अर्जंटली. सरांचा मेसेज. काहीतरी झालंय वाटतं. शिट. हॅलो. हॅलो सर, शिल्पी बोलतेय. सर, तुमचे खूप सारे मिस्ड कॉल्स आणि मेसेजेस. काय झालंय सर? काय झालं? शिल्पी, तू इतकी बेजबाबदारपणे कशी वागू शकतेस?
आज तुझ्यामुळे एका माणसाचा जीव धोक्यात आला होता. म्हणजे काय झालंय सर? ICU-3च्या पेशंटचे MRI रिपोर्ट आणि बाकी सगळे रिपोर्ट तुझ्याकडे जमा होते आणि ते सगळे रिपोर्ट तू मेंटेन करत होतेस. आज दुपारी सर्जरी होती तेव्हा हॉस्पिटलमध्ये तुझं असणं खूप आवश्यक होतं, पण दिवसभर तुझा फोन बंद होता. सॉरी सर, ऍक्च्युली माझ्या पण घरी एक इमर्जन्सी होती, सो मी चुकून कोणाला काही न सांगता निघून आले आणि नंतर फोन स्विच ऑफ. ज्या शटअप सुट्टी घेण्याची एक पद्धत असते, एक प्रोसिजर असते. आज तुझ्यामुळे हॉस्पिटलचं रेप्युटेशन धोक्यात आलं होतं. आय एम सॉरी सर, आय एम सॉरी. मी एक काम करते, उद्या सकाळी लवकर येते. आणि सॉरी, आता हॉस्पिटलमध्ये पुन्हा येण्याची गरज नाहीये. यू आर फायर्ड. मॅनेजमेंटने आधीच डिसिजन घेतलेला आहे. आय एम सॉरी सर. अश्विनीसाठी मी फोन स्विच ऑफ केला आणि माझाच लॉस झाला. काय ग, काय झालं? इतके मिस कॉल्स कोणाचे होते? सरांचा फोन होता. सर म्हणाले की आता नोकरी गेलीच आहे तर त्याचा नीट उपयोग तरी करून घेऊ. सर म्हणाले की मला नोकरीवरनं काढून टाकलंय. काय? फायर केलंय त्यांनी मला. अगं पण का? ऍक्च्युली आज हॉस्पिटलमध्ये एक मेजर सर्जरी होती आणि मी नसल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. पण तुझा फोन आला, मी पण घाबरले रे. म्हणलं माईंना काय झालंय. तशीच निघाले मी, कोणाला काही न सांगता. आणि मग नंतर फोन स्विच ऑफ करून ठेवला. खूप फोन केले त्यांनी आणि म्हणून मला इररिस्पॉन्सिबल आहे म्हणून फायर केला. अगं पण शिल्पी, तुला तिथे काय काम आहे हे मला कसं कळणार? आणि आप्पा होते ना ग इकडे. जॉब जाईल इतके एक्स्ट्रीम का वागायचं मला सांग. जाऊ दे आता, गेला जॉब तो गेला, संपला विषय. पण माईंना पण माझी तेवढीच गरज होती ना विद्युत. माईन पुढे जॉब काय महत्वाचा आहे का? आणि अरे वहिनीला केला होता मी फोन, पण ती म्हणाली की ती बिझी आहे, तिला नाही जमणार यायला. म्हणून मग मी अशी घाईघाईने आले, काही सुचलंच नाही मला. आणि विद्युत या घरची सून आहे मी. सो हे घर आता माझी जबाबदारी. जाऊ देत, जॉब गेला ते एका अर्थाने बरंच झालं. उलट आता मला पूर्ण वेळ घरी देता येईल, माईंकडे लक्ष देता येईल, त्यांची काळजी घेता येईल. सो जे झालं ते बरंच झालं. उलट मी ओके आणि ओके मी. फर्स्ट लेवल क्लिअर. हॅलो, हा बोल मयू. अगं मयू, असं करून कसं चालेल सांग मला. अगं खाल्लं नाहीस तर आजारी नाही का पडणार तू? अभ्यास करण्यासाठी गेलीस ना तिकडे. मग काय झालं, आठवण येते तुझी पण खूप आठवण येते आम्हाला, कळलं? पण अभ्यास नीट लक्ष देऊन कर. मयू ऐक ना, जेनिफर ना मगासपासून फोन करते मला. मी तुला करू का नंतर? हा ओके. हा बोल जेनिफर. काय आत्ता लगेच? अगं पण झालं काय? बरं बरं, येते मी लगेच येते. हो 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 येते. आई ऐका ना, मी ना जरा पार्लर मध्ये जाऊन येते. काय झालं अचानक? माहित नाही, जेनिफरने अर्जंट बोलावलंय. जाऊन येते लगेच मी. हा सांभाळून जा ग. हो. जेनिफर काय झालं? अगं काय झालं? आय एम व्हेरी सॉरी अश्विनी. मीन्स काय झालं, मला ना एकदम फास्ट डिसिजन घ्यावं लागलं आणि मला माझ्या लेवलवरच घ्यावं लागलं ते डिसिजन. आणि कस्टमर ऐकायलाच तयार नव्हती.
सो मी म्हटलं की ओके ठीक आहे चला, आणि मी ते डिसिजन घेतलं. सो आय एम व्हेरी सॉरी, आय एम रिअली सॉरी. अगं हो हो हो, तू सांगशील का मला काय झालंय, काय प्रॉब्लेम झालाय? ह्याचा खूप खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सॉरी. तेच काय तू? अगं आपल्याला खूप मोठी ब्राइडल ऑर्डर मिळाली आहे. मेकअप, हेअरस्टाईल, साडी ड्रॅपिंग, हे सर्व काही. आणि यु नो व्हॉट, आपल्याला 15,000 रुपये मिळणार आहेत. 15,000? येस. काय ग जेनिफर तू, मी किती घाबरले होते, घरात नुसते पळत आले, अर्जंट काम सांगितलंस तू मला. तू पण ना. अगं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. अँड आय एम सॉरी हा, मी असं म्हणजे तुला न विचारता माझ्या लेवलवर डिसिजन घेतला आणि कस्टमरला अमाऊंट पण कमेंट केली. सो आय एम व्हेरी सॉरी. अगं वेडी आहेस का तू? सॉरी काय म्हणतेस? तू होतीस म्हणून ही ऑर्डर मिळाली. ए थँक्स हा. आणि मला सांग कुठे जायचंय आपल्याला? अगं इथे बाजूलाच जायचंय. चिंटू रिक्षा आणायला गेला आहे. सो आम्ही बघ हे मेकअप किट अँड पॅक वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आपण लगेच निघूया. हो